राष्ट्रझंडे को सलामी देंगे। एक साथ राष्ट्रझंडे को सलामी देंगे। सलामी दो, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। भारत माता की। एक साथ दिशा, एक साथ सेवा, एक साथ झंडा गीत शुरू करेंगे। शुरू कर। एक साथ दिशा, एक साथ सेवा, एक साथ प्रतिनिधीसाठी तयार। सर्वांच्या हात सहज समोर। मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकावेन। स्वतंत्र सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन। भारत माता की। हाथ नीचे। एक साथ दिशा, एक साथ राज्य गीत शुरू करेंगे। शुरू कर।
उत्साह फडकला जय जयकार बोला, तिरंगा झेंडा फडकला जय जयकार बोला. आज 15 ऑगस्ट आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आज 15 ऑगस्ट आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर पूज्य गुरुजींवर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे एकत्र जमलो आहोत. आजचा हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून ओळखला जातो. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा पावन सोहळा. हा सोहळा माझा, तुम्हा सर्वांचा, प्रत्येक भारतीयाचा आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आणि या देशाच्या स्वातंत्र्याला नव्याने जन्म दिला. म्हणून या वीरांची नेहमीच आठवण ठेवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम, स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान, ज्यांच्या निस्वार्थ मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो, इस जहां में उसका कोई नहीं. मेरे ख्वाबे हस्ती पे छाया है जो, कोई पूछे कौन है तेरा रहगुजार, मैं कहती हूँ मेरा वतन, मेरा हिंदुस्तान है वो. यह देश वह देश है जहाँ माता ही भगवान को अपने गोदी में खिलाती है. हमारे देश का नाम राजा भरत के नाम पर पड़ा, जो राजा दुष्यंत और रानी शकुंतला के पुत्र थे. हमारे देश का प्राचीन नाम आर्यावर्त है. अंग्रेजों ने इसे इंडिया नाम दिया. भारत एक विशाल देश है. कश्मीर से कन्याकुमारी तक हमारा देश एक है. विभिन्न जातियों और धर्मों के लोग यहाँ मिलजुल कर रहते हैं. हरिद्वार, काशी, मथुरा, द्वारिका आदि अनेक तीर्थस्थल भारत में मौजूद है. भारत की Honorable Chief Guest of the day, respected principal, teachers and all my dear friends, I wish you all a very happy Independence Day. The reason behind such a huge gathering here is well known. The excitement fills with year we celebrate this great joy in a wonderful way is the
78th Independence Day in our country. It is a day when we got freedom from the British rule after many years of hard struggle. After many years of hard struggle by the great freedom fighters of India, we celebrate Independence Day every year on 15th August to remember the first day of freedom. India as well as remember the sacrifices of great leaders who have sacrificed their lives for getting freedom. India got independence on